इचलकरंजी महानगरपालिकेच्या विविध सेवा आता नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। येत्या स्वातंत्र्य दिनापासून म्हणजेच 15 ऑगस्ट पासून महापालिकेच्या 15 प्रकारच्या सेवा ऑनलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी महापालिका कार्यालयात वारंवार येण्याची गरज भासणार नाही। महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे अध्यक्ष सुभाष तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी महापालिकेत बैठक झाली होती। या बैठकीत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या। त्यानुसार महापालिका प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई सुरू केली आहे। महापालिकेच्या विविध सेवांसाठी नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत। त्यामुळे संबंधित कामासाठी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थितीत राहण्याची आवश्यकता कमी होणार असून नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत। तसेच सेवांमध्ये अधिक पारदर्शकता आणि गतिमानता येण्यास मदत होणार आहे। महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन सेवांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। नागरिकांना येथे भेट देऊन आवश्यक सेवा निवडता येईल। तसेच अधिकृत संकेतस्थळावर QR कोड स्कॅन करूनही अर्ज करता येणार असून हेल्प डेस्कवर सेवाही उपलब्ध करण्यात आली आहे। या सुविधामुळे नागरिकांची कार्यालयीन धावपळ कमी होऊन महापालिकेच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे। ज्या नागरिकांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाही किंवा ज्यांना ऑनलाईन प्रणालीचा वापर करता येत नाही अशा नागरिकांसाठी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे। येथे महापालिका कर्मचारी नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सहकार्य करणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या विविध सेवांसाठी ऑनलाईन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।